माई सेल्फ डॉक्टर उमैर पठान, अल्नूर हॉस्पिटल सिल्लोड। आज हम बात करेंगे हमारे एक पेशेंट के रिलेटेड जिनको सर्वाइकल स्पॉन्डिलाइसिस का प्रॉब्लम था और हमने इनका फिजियोथेरेपी किया। फिजियोथेरेपी करने के बाद इनको क्या चेंजेस मिले और ये किस तरह से इनके पेन से बाहर आ पाए। इनको अपर क्रॉस सिंड्रोम की भी प्रॉब्लम थी, तो जो फिजिकल डायग्नोसिस इनका अपर क्रॉस सिंड्रोम था, इससे जब बाहर आ पाए तो इनसे अब बातचीत करेंगे। Yes. नमस्कार, माझे नाव आनंद जाधव आहे। मी राहणार कल्याणी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथून आलोय डॉक्टर साहेबांकडे। अगोदर मला एक 3 ते 4 महिन्यापूर्वी माझ्या मानेला खूप त्रास होता। मला झोपताना झोपायच्या पोश्चरला गेल्याच्या नंतर 1 मिनिटामध्ये उठून राहावं लागत होतं, नाहीतर ते खूप बॅक पेन करायचं। मग मी औरंगाबादला गेलो। औरंगाबादला गेल्याच्या नंतर मी MRI केला ACN आणि तिथून एक डॉक्टर आहे जवळच, त्यांना दाखवलं तर त्यांनी मला सांगितलं की माझी मणक्यामधली नस दबलेली आहे। मी त्यांच्याकडून 2 महिने ट्रीटमेंट घेतली। 2 महिने ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर मला विशेष असं काही जाणवलं नाही, फक्त माझा जो झोपण्याचा त्रास होता तो कमी झाला, पण मला दिवसभर छातीमध्ये, पाठीमध्ये कुठेही त्रास होत होता दिवसभर, तर माझं लक्ष विचलित होऊन तिकडे जात होतं। मग मला कोणीतरी सांगितलं, आमच्या गावचे डॉक्टर आहे, त्यांनी सांगितलं की तू फिजिओथेरपिस्टकडे जा, तिथं तुझं निदान होईल। पण मग आपल्याकडे जिल्ह्याच्या ठिकाणीच फिजिओथेरपी आहे, म्हणजे जसं की जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा। पण मग मला माहिती पडलं की सिल्लोडला डॉक्टर उमेर म्हणून यांचं फिजिओथेरपी सेंटर आहे। मग मी त्यांना भेटायला आलो। पहिल्या दिवशी त्यांनी मला एक 5 प्रकारचे व्यायाम शिकवले। व्यायाम शिकवल्याच्या नंतर मी ते कंटिन्यू केले। त्याच्यानंतर त्यांनी मला एक इलेक्ट्रिक मशीन लावली। मला 10 दिवस त्यांनी कंटिन्यू बोलवलं। मी 10 सेशन त्यांचे कंटिन्यू केले। 10 सेशन कंटिन्यू केल्याच्या नंतर मला जवळजवळ जे मला दिवसभरामधून त्रास होत होता, त्याच्यामध्ये मला 10 दिवसामध्ये 50% म्हणजे 50% मला आराम जाणवला। आणि नंतर त्यांनी मला मग वीकली म्हणजे आठवड्याला प्रत्येक संडेला मला बोलवायला सुरुवात केली। तर आता सध्या कंडिशनला जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवते तेव्हा मला एक 60 ते 70% आराम जाणवू लागला। आणि मला डॉक्टर साहेबांबद्दल खूपच म्हणजे एवढं हे की 3-4 महिन्याचे माझे जे हे काय मी एकदम मेंटली डिस्टर्ब झालो होतो, त्याच्यानंतर डिस्ट्रॅक्ट होत होतो ह्या त्रासामुळं, आणि पैसे पण खूप गेले होते ऍक्च्युली सांगायचं म्हणजे। तर डॉक्टर साहेबांमुळे मला खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट पण भेटली, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे। आणि त्यानंतर म्हणजे त्यांचा अभ्यास, जो त्यांचे डायग्नोस्टिक करण्याची पद्धत आहे, ती पण मला खूप छान आवडली। त्याच्यामुळं मला आता सध्या व्यवस्थित आहे मी, आणि त्यांनी जे नियम सांगितलेले, जे व्यायाम वगैरे सांगितलेले, ते मी व्यवस्थितपणे फॉलो करतोय। ओके। जाधव साहेब, अजून ते जे तुम्ही व्यायाम वगैरे केलेला आहे, हो, माझा एकच ऍडवाइस आहे, ते व्यायाम कंटिन्यू ठेवा। बाकी दुसरं काहीच करायची गरज नाही। तुम्हाला औषधी गरज पडणार नाही, ऑपरेशनची गरज पडणार नाही। फक्त तुम्ही हे व्यायाम जे दिले तेच व्यायाम करा, बाकी दुसरं विशेष काही करायची गरज नाही। ओके, 100% सर, तुम्ही जे सांगितलं त्याला फॉलो करू। ओके, धन्यवाद। ओके।